देऊळ बंद 2 मध्ये शेतकरी महिलेने घेतलेली परीक्षा देण्यासाठी स्वामी समर्थ पुन्हा येणार. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, देव आणि नास्तिक याच्यातील युद्धाने आजवर अनेक वळणे घेतली आहेत. मात्र जेव्हा एक सामान्य स्त्री थेट देवालाच परीक्षेला बसवते तेव्हा काय होते, याच उत्कंठावर्धक विषयावर आधारित वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित देऊळ बंद हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रदर्शित करण्यात आला. काही तासातच तुफान व्हायरल झालेल्या टीझरने स्वामी भक्तांच्या आणि रसिकांच्या मनात चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आणि सर्वांनी देऊळ बंद 2 आम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघणार अशी ग्वाही विविध माध्यमातून दिली. देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची या टीझरमध्ये स्वामी म्हणतात, अगं ए नास्तिके, प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत. मी देवाची परीक्षा पाहणारे. त्यावर शेतकरी महिला म्हणते, लिहून देते, कधी शेतकरी नसेल पाहिला. त्यांच्या या संवादावरून देऊळ बंद 2 मध्ये आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक गरीब शेतकरी महिला देवाची सुद्धा परीक्षा घेऊ शकते हे स्पष्ट होत आहे. नदीकाठचा निसर्गरम्य परिसर, भव्य वडाचे झाड आणि एका बाजूला स्वामींची जरब तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीचे धैर्य असा हा सामना खिळवून ठेवणारा आहे. आता या परीक्षेत स्वामी कोणत्या प्रश्नांना सामोरे जाणार आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्यांचे निवारण करणार हे बघण्यासाठी प्रेक्षकांनी 21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद 2 चे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे. चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार असून महेश वांद्रेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भूतकर, संस्कृती बालगुडे, जगन्नाथ निवंगुणे, सुनील अभ्यंकर, अतुल कुडले, ऋषिकेश बांबुरकर आणि प्रवीण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या प्रसंगी निर्माते मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. पहिला बनवला होता तो सुपरहिट झाला होता. तर देऊळ बंद पार्ट 2 हा आमचा करण्याचा माणूस होता, पण काही कारणास्तव जसं प्रवीणने आत्ता सांगितलं की कोरोना आला, त्याने एक 5 पिक्चर बनवले अजून नवीन, त्याच्यामुळं थोडासा त्याच्यामध्ये टाईम गेला. देऊळ बंद हा 2 मला तसे टोटल 11 भाग बनवायचे, तर हा पार्ट 2 आपण आत्ता 21 मेला रिलीज होणार आहे. तर आणि याच्यातनं माझा एक हा सोशल कॉज आहे. सोशल कॉज या दृष्टीने की याच्यातनं जे पहिले देऊळ बंदमध्ये जे उत्पन्न मिळालं होतं मी ते सर्व डोनेट केलं होतं. देऊळ बंदमध्ये पण माझा मानस असाच आहे की याच्यातले जे मला उत्पन्न मिळेल हे मी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, कारण की माझ्या मिसेसची अशी इच्छा होती आणि मुलीची अशी इच्छा होती की एखाद्या आत्महत्याग्रस्त जर गेला तर त्यांच्या मुलाचं शिक्षण होतं पण मुलीचं होत नाही. म्हणून याच्यातनं मला जे काय मिळेल ते मुलींच्या शिक्षणासाठी मी प्रायोरिटी देणार आहे आणि त्यांचं शिक्षण, त्यांचं मेसचा खर्च, त्यांचं एज्युकेशन फीचं ह्या उत्पन्नातनं मी करणार आहे. आणि हा पिक्चर जो आहे हा मी सर्व महिलांना समर्पित करत आहोत. त्याच्यात महिलाच काय आपलं घर संसार चालवतील, महिलांवरच आपले सर्व संसाराची जबाबदारी असते. म्हणून आपण सर्वांना विनंती आहेत की आपण हा सोशल कॉज म्हणून आपण सर्वांनी 21 मे रोजी हा दर गुरुवारी येणारा जो सिनेमा आहे, स्वामींचा वार गुरुवार आहेत म्हणून आपण हा गुरुवारी रिलीज करत आहोत. तर सर्वांना कळकळीची विनंती की आपण सर्वांनी फॅमिलीसहित बघावा असा हा सिनेमा आहे. म्हटलं काही चुकीचं होणार नाही, तुम्हाला दाखवून काही तुम्हाला कळणार नाही. 5 फिल्ममध्ये काम केल्यानंतर हा कॉन्फिडन्स येणार. येस, 500 कोटीची प्रोजेक्ट असतात व बिल्डिंगची. इथं आपण आपलं मराठीचं टीम घेऊन जाणार त्यांच्याकडे, ते हसतात. काय सांगितलं आपण त्यांना म्हटलं ना, नाही इथं आम्हाला आत्ताच्या आत्ता इथं 2-2.5 लाख रुपये आणि मराठीतले ऍब्सोल्युटली म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की प्रवीण तरडेंसारखा दिग्दर्शक फार क्वचित बघायला मिळतो, फार क्वचित. थँक्यू. काय माहितीये का, ज्यावेळी माझ्या अवलियासाठी बघा, खरंच खूप उन्हात त्यांनी काम केलं. म्हणजे मी आजारी पडले, 8 दिवस शूटिंग थांबलं होतं माझ्यासाठी. मला ऊन सहनच नाही झालं, रॅश आली सगळीकडे, त्यामुळे चेहरा मला कॅमेरासमोर जाताच येईना.
पण सरांनी ज्या एनर्जीने काम केलं ना, मला खूप, मी भाग्यशाली समजते की त्यांच्या सोबत मला स्क्रीन शेअर करायला आयकॉन मिळालं. आहे होते ते पुढे. नाही, नो डाऊट मोहन जोशी सर काम करण्याची जी पद्धत आहे, मी कधी त्याला विचारत नाही काय झालं, कसं झालं, कुठं. वेळ न दवडता आपण लगेचच सुरू करूयात. आपण विचारू शकतो. देऊळ बंद 2ची संकल्पना डोक्यात होती, कथा डोक्यात होती. शिंदेसाहेब म्हटले निर्माते काय करतात, म्हटलं ते बांधकाम व्यावसायिक आहेत. ते म्हटलं डोंट वरी, मग ते माझ्या सिनेमाला हो म्हणतील. आणि अक्षरशः मी म्हटलं ते तुमचं झालं, पण मला असं नाही करता येणार, मी सिनेमा करायला घेतलाय. मग हे त्यांना भेटले, काय झालं त्यांच्यात मला माहित नाही, पण हेच मला येऊन म्हटले नाही ठीक आहे त्यांचा करून घ्या. शिंदे साहेबांचा सिनेमा पहिला करा. मग तो झाला. आणि आता मी ठरवलं यावेळी, तर नाही माहिती की काही झालं तरी बाबा आता मध्ये कुणी येऊ नका. खरं तर मुळशी पॅटर्न 2 करायचा होता सुरू. माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अगोदरच देऊन टाकलं. हा, पण मी लक्ष द्या, कारण ज्या स्वामींनी मिळून की त्याला सांगा, त्याचं लक्षच नव्हतं की आपण 33 तास काम करतोय आणि सगळीकडे, म्हणजे आता 33 तास उलटून गेलेत हे त्याच्या भानात, डोक्यात नव्हतं. आणि सगळेजण आधी पहिल्यांदा माझ्याकडे आले माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून की तुम्ही वहिनी तुम्ही सांगा. तुम्हीच असे आता ते ऐकू शकेल तो. हां, तर मी म्हटलं ये काम मैं भी नहीं कर सकती. म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं. ते तयार नव्हते तरी आम्ही तयार ते केलं त्यांना की तुम्ही सांगा म्हणून मला वाईट वाटलं. देत नाही. अजिबात देत नाही. वाईट टाकतात माझ्या. म्हणजे सिनेमाची स्टोरी मला माहित होती, एंड आहे मला माहित नव्हता. देतो सांग, पाठवतो, एवढंच होता. आणि सिनेमा शूट झाला, 1 महिना शूटिंग झालं तरी एंड नाही. एंड पण कुणाला माहित नसतो माझ्या सिनेमाचा, मी सांगतच नाही. आणि आम्ही विचारायचं सोडून दिलं आता. नाही, कधीच नाही, कधीच नाही, उदाहरणच नाही, म्हणजे एक्सेप्शनल सुद्धा उदाहरण नाही. ते जे सांगतात ते बरोबरच सांगतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन देतात. तुम्हाला शंका वाटली, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसला तर ते तुम्हाला एक्सप्लेनेशन देतात की मी असं का करतोय. आणि तुम्हाला स्क्रिप्ट, पहिली गोष्ट म्हणजे स्क्रिप्ट हातात मिळत नाही तुम्हाला, मी नाही देत नाही, अजिबात देत नाही. वाईट टाकतात माझ्या. म्हणजे सिनेमाची स्टोरी मला माहित होती, एंड आहे मला माहित नव्हता. देतो सांग, पाठवतो, एवढंच होता. सिनेमा शूटिंग झाला, 1 महिना शूटिंग झालं तरी एंड नाही. एंडच नाही. एंड पण कुणाला माहित नसतो माझ्या सिनेमाचा, मी सांगतच नाही. आणि आम्ही विचारायचं सोडून दिलं आता की नाही, हे काहीतरी चमत्कारिक होणार काहीतरी. की बॉस सर्वसामान्य किंवा माझ्यासारख्या बिझनेसमॅनला अगदी इझिली हे कसं त्या पडद्यामागून पडद्यावरती घेऊन जातात. सो इज अ रिअली ग्रेट पर्सन की त्यांना मी अनुभवतोय. आणि याच्यासोबत एक आध्यात्मिक अनुभव पण शेअर करतो. मी आणि प्रवीणजी आम्ही योगायोगाने आमचा 2-4 विषय झाला, पण ते म्हणतात की तिकडे बोलवल्याशिवाय जाता येत नाही. तसं महाकालला आम्ही सोबत गेलो, आमचा 2-4 विषय झाला, पण आम्ही एकदा सोबत गेलो. तुम्हाला अनुभव सांगतो, प्रवीणजी येणार म्हणजे सगळे प्रोटोकॉल लागून जातात. सगळे प्रोटोकॉल असताना काहीतरी तिथे गडबड झाली आणि आमचा प्रोटोकॉल, सगळेच प्रोटोकॉल तिथे त्या दिवशीचे थांबले काही तासासाठी. आणि योगायोगाने आम्ही त्याच तासांमध्ये तिथे, हे सगळं चालू असताना ऑल ऑफ अ सडन आमचं दर्शन होतं नाही होतं माहित नाही, आम्ही आत गेलो, त्याने बोलवलं होतं हे सत्य. आणि प्रवीणजींच्या हातातले आणि काकांच्या हातातले 2 पोस्टर हे तिथल्या गुरुजींनी स्वतःहून येऊन घेतले. त्यांनी विचारलं की पिक्चर का आहे क्या, आणि अंगावर सांगताना काटे येत आहेत. ते महाकालचे पहिले पोस्टर होते आणि ते तिथे डायरेक्ट महाकालांच्या चरणी अर्पण झाले. आणि ते फोटो तुम्ही कदाचित प्रवीणजींच्या पेजवरती पण बघितलेले आहेत. आणि आम्ही गर्दीतून गेलो, गर्दी म्हणजे सर्वसामान्य माणसं जातात तिथून गेलो होतो. आणि काय त्या पुजाऱ्याला वाटलं, त्यांनी ना ते हातात पोस्टर पाहिलं, मी तिकडनं देवाला दाखवत होतो महाकालला, त्यांनीच ते घेतलं की पिक्चर काय घ्या. म्हटलं हाँ ये मेरा पिक्चर है, अभी आ रहा है हम मराठी लोग. अच्छा, त्यांनीच ते घेतलं आणि आतमध्ये नेऊन
त्या महाकालेश्वराच्या त्या पिंडीवरती चरणी ठेवलं आणि आम्हाला बाहेर आणून दिलं. त्यामुळं नशिबाचा भाग असतो, ते झालं. आता सिनेमाबद्दल अजून काही वेगळं विचारायचं असेल तरी विचार. याला कटाळा आला की स्वामी इधर आएंगे. मनापासून बोलवलं की देव येतो म्हणते. वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. आज महाराज शोधत खेळण्याची वेळ तुझ्यासारख्या नास्तिक बाईवर कशी काय आली? माझ्या आस्तिक नवऱ्यामुळं काय एक आला आमच्यात जरा वाद झालता, तर तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेलाय तू. अरे बाप रे, इथे देऊळ बंदच का? अरे नास्तिके, प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक भावं आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत. देवाची परीक्षा पाहणारे लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला. परीक्षेला बसवलंस तर तुम्हाला आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. आता परीक्षा देवाची.